नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपला शेवटचा असणार आहे या चॅप्टरचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आज आपण जे नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत तो एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आपण जर बघितलं तर मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन दॅट ऑकर ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जो हार्मफुल इफेक्ट आहे कुणाचा एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा, हा कुणावरती होत आहे तर दॅट आर ऑकर ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुणावरती तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती हा हार्मफुल इफेक्ट हा एन्व्हायरमेंटचा होत आहे. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस इन युअर एरिया? हे जे तुम्ही एन्व्हायरमेंटचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती जो इफेक्ट आहे याचा परिणाम तुम्ही तुमच्या एरियामध्ये कधी ऐकला असेल का, बघितलाय का? तुम्ही जर बघितलं नसेल पण काय काय वेळेस आपण उजनी बॅकवॉटरच्या जर बघितलं तर त्या ठिकाणी काय काय वेळेस काय होतं तर डेड फिशची काय होते, डेट होते. म्हणजे मासे काय होतात, मरतात, वरती मरलेले दिसतात किंवा अजून त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणचे असणारे सजीव आहेत यांची डेड होते. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत आपल्या आजूबाजूला भोवती घडतात परंतु आपण बघत नाही. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅज बीन रिचली डायव्हर्स. जर आपण बघितलं लिव्हिंग वर्ल्ड जर बघितलं तर ह्याच्यामध्ये डायव्हर्सिटी रिचली आहे, अनेक विविधतेने नटलेले आहे. आपली सजीव सृष्टी काय विविधतेने नटलेली आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं पण इट कन्सिस्ट व्हरायटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट अँड ॲनिमल्स काय त्याच्यामध्ये जास्त आहेत. However, we are not able to see some specific animal about which we had listed from earlier generation who is responsible for it. परंतु आता आपल्याला असं होतं की मागील पिढ्यामध्ये एखादा विशिष्ट प्राणी आपण ऐकलेला आहे किंवा वनस्पती ऐकलेला आहे, परंतु ते आता ह्या पिढीमध्ये नाही, अस्तित्व होते परंतु आज आपण त्याला पाहतो की नाही. एबल टू सी सम स्पेसिफिक. आपल्या मागच्या पिढीपासून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आता आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि हे कशामुळं? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणजे ह्या ठिकाणी त्या प्राण्याचं अस्तित्व आपल्यामधून निघून गेलेलं. फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्याच्या परिचयाचा जो आहे कुठला डायनासोर. डायनासोर आता आपल्याला भेटतो का तर नाही. आणि काही दिवसामध्ये आपल्या इथला माळढोक पक्षी जो आहे तो सुद्धा काय होईल, निघून जाणार आहे. माळढोक पक्षी पूर्वजांनी बघितलेला आहे परंतु आता आहे म्हणतात, परंतु आपण सगळ्यांनी बघितलाय का तर नाही बघितलं. असे ठराविक लोक आहेत की त्यांनी आता हा माळढोक पक्षी बघितलेला परंतु सगळ्यांनीच बघितलाय का नाही. ओके, मग ह्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? Biodiversity is the richness of living organism in nature due to presence of varieties of organism, ecosystem, genetic variation within a species. Biodiversity is the richness of living organism in nature. आपल्याला माहिती आहे निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर विविध जातीचे, विविध आकाराचे, विविध फुले येणाऱ्या वनस्पती असतात. व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आपण त्या ठिकाणी बघतो. व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम रन होतात आणि त्यांच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन विदिन अ पेसिस. जेनेटिक व्हॅरिएशन विदिन अ पेसिस, एकाच स्पेसिस मध्ये जेनेटिक व्हॅरिएशन सुद्धा आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल घ्या, ह्युमन बिंग घ्या. माणसामध्ये काळे आहेत, गोरे आहेत, या दोन्हीच्या मधले पण आहेत. काळा सावळा म्हणतो आपण त्याला. उंच आहेत, बुटके आहेत, जाड आहेत, सट पातळ आहेत. कोणाची केस लांब आहेत, कोणाची कमी आहेत, कोण टकले आहेत, बरोबर आहे. कुणाला नाक आहे, कुणाला नाक नाही. कुणाचे डोळे मोठे आहेत, कुणाचे डोळे छोटे आहेत. हे काय व्हॅरिएशन विदिन अ पेसिस आहे. हे काय होत असतं, ऑकर होत असतं. आणि अशा प्रकारे आपल्याला बायोडायव्हर्सिटी ऑकर ॲट 3 डिफरंट लेवल. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. या 3 लेवलला बायोडायव्हर्सिटी जी आहे
डिफरंट लेवलला आपल्याला दिसून येते. पहिले जे काय जेनेटिक डायव्हर्सिटी. Occurrence of diversity among the organism of same species is genetic diversity. जेनेटिक डायव्हर्सिटी जी आहे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता कुणामध्ये आढळून येते? ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीस. एकाच स्पेसीस मध्ये काय होतं? ही विविधता आढळून येते. त्याला काय म्हणतो आपण? जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतो. काय म्हणायचं याला? जेनेटिक डायव्हर्सिटी. याचं जर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं जेनेटिक डायव्हर्सिटीचं, तर काय? ह्युमन बिंग. आत्ताच मी सांगितलं होतं की ह्युमन बिंगचं जेनेटिक डायव्हर्सिटी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये काय डिफरंट ह्युमन बिंग मध्ये बघितलं तर उंचीचं कलर घ्या, ह्युमन बिंगची हाईट घ्या, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग. प्रत्येक माणूस जो आहे तो काय नाही सेम नाहीये, तो काय डिफरंट आहे. आणि हे ह्युमन बिंग मध्ये काय डिफरंट डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. आणि ही जी डायव्हर्सिटीज आहे हे पेसीज अराइज इफ देर इज डिक्रीज इन डायव्हर्सिटी विदिन द पेसीज हुज डिक्रीज इन डायव्हर्सिटी विदिन द पेसीज हुज मेंबर इन्व्हॉल्व सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ही जी डायव्हर्सिटी आहे ते कुणामध्ये घडून येते असते? तर अनुवंशिक आपण म्हणतो विविधता, जे सजीव आहेत ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, सहभागी होणारे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे सहभागी जे पार्टिसिपेट होतात आणि ज्यांच्यामध्ये ही डायव्हर्सिटी जी आहे डिक्रीज झालेली आहे बघा, पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट म्हणजे नाहीसे होण्याची पॉसिबिलिटी कधी आहे? पेसीज अरायझेस इफ दे आर डिक्रीज इन डायव्हर्सिटी विदिन द पेसीज हुज मेंबर इन्व्हॉल्व इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यांच्यामध्ये विविधता कमी व्हायला लागली, काय होणार? ते ऑटोमॅटिकली हे जगामधून संन्यास घेतील, जगामधून नाहीसे होतील. स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी मध्ये बघितलं तर ह्या जगामध्ये वर्ल्डमध्ये अनकाउंटेबल स्पेसीज आहेत ऑफ ऑर्गॅनिझम इन द नेचर. नेचरमध्ये बघितलं तर अनेक प्रजाती आपल्याला दिसून येतात, असंख्य अशा आढळून येतात. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणतो. स्पेसीज डायव्हर्सिटी मध्ये जर बघितलं आपण तर इन्क्लूड काय? टाइप ऑफ प्लांट, एनिमल्स अँड मायक्रोब्स. टाइप ऑफ प्लांट, एनिमल्स अँड काय मायक्रोब्स हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी जर बघितली आपण तर एकच रिजन घेतलं तर त्या रिजन मध्ये अनेक अशा इकोसिस्टीम त्या ठिकाणी काय असतात? रन झालेले असतात. मेनी इकोसिस्टीम दॅट आर रन इन द सिंगल रिजन. एकाच रिजन मध्ये मेनी इकोसिस्टीम काय होत असतात? रन होत असतात. आणि ह्या इकोसिस्टीम मध्ये काय होतं तर दे आर इंटरॅक्ट विथ इच अदर. प्लांट असतील, ऍनिमल असतील, तर हे प्लांट आणि ऍनिमल्स दे आर इंटरॅक्ट विथ इच अदर. आपण बघितलं तर प्लांट आणि ऍनिमल ह्यांचं हॅबिटेट वेगळं आहे. ऍनिमल ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी प्लांट नसणार आहे, किंवा प्लांट ज्या ठिकाणी राहतात ऍनिमल त्या ठिकाणी नसणार आहे. जर वॉटरमध्ये बघितलं, वॉटरचे इकोसिस्टीम वेगळे असतील, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम वेगळे असतील. इच इकोसिस्टीम हॅज ओन कॅरेक्टरिस्टिक्स असते, त्याच्यामध्ये सहभागी होणारे घटक जे असतात हे वेगळे असतात. ऍनिमल्स वेगळे असतात, प्लांट वेगळे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे असतात, अबायोटिक फॅक्टर हे सुद्धा काय असतात त्याच्यामध्ये वेगळे असतात. आणि इकोसिस्टीमचं जर बघितलं आपण तर याचे किती दोन टाईप असतात. एक नॅचरल इकोसिस्टीम आणि दुसरी कुठली? आर्टिफिशियल इकोसिस्टीम. एक कुठली असती? नॅचरल, आणि दुसरी कुठली असती? आर्टिफिशियल इकोसिस्टीम असते. अशा प्रकारे हे ज्या बायोडायव्हर्सिटी ज्या आहे किती तीन डिफरंट लेवलला होत्या, ते तिन्ही आपण शिकलो. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. या ठिकाणी जर आपण बघितलं, या ठिकाणी हे जे सिम्बॉल दिलेले आहेत
हे सगळे सिम्बॉल एनलिस्ट अँड डिस्कस ह्याच्यावरती चर्चा करायची. हे तुम्ही काय करायचे, सिम्बॉलची नावं सांगायचे. दॅट आर एव्हरी सिम्बॉल दॅट आर रिलेटेड टू कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट, एवढं पण मी सांगतो. आणि हे कन्झर्वेशनचे सिम्बॉल्स आहे. आता हे सगळं सांगितलं तर तुम्ही काय अभ्यास करणार नाही, त्याच्यामुळं हे जे सगळे सिम्बॉल आहेत हे जी नावं तुम्ही काय करायचे, वहीमध्ये लिहायचे, इंटरनेटवरती शोधा, लगेच सापडते. आता आपल्याला काय करायचं, हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी शिकायचं. जैवविविधतेतील संवेदनशील क्षेत्र बघायचं. हॉटस्पॉट जर जगामध्ये जर आपण बघितलं तर हे हॉटस्पॉट काय आहेत नेमके, आधी ते आपण शिकू. ज्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी जी आहे कमी होत चाललेली आहे, काय होत चाललेली, ही कमी होत चाललेली आहे, त्याला काय म्हणतो आपण, हॉटस्पॉट म्हणतो. ते ठिकाण जे आहेत त्याला काय म्हणतो आपण, हॉटस्पॉट म्हणतो. जगामध्ये जवळ किती 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आहेत, दॅट आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. किती आहेत तर 34 आहेत सेन्सिटिव्ह. हॉटस्पॉटची नंबर जो आहे जगामधला किती, 34 आहे. आणि त्यांनी 15.7% एरिया ऑफ अर्थ हा काय केलेला, कव्हर केलेला. किती, 15.7%, 15.7%. आणि ह्याच्यातला जवळपास जर बघितलं आपण तर 86% सेन्सिटिव्ह एरिया आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. किती पर्सेंट, 86% एरिया जो आहे तो काय झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेला आहे. बघा, जवळपास 15.7% काय झालेला आहे या ठिकाणी. हा भाग जो आहे, एकेकाळी पृथ्वीचा जो भाग आहे 15.7% ने व्यापलेला होता, परंतु आज मी तिला हे जो हॉटस्पॉट आहे हा किती, 76 सेन्सिटिव्ह एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉय and present only 2.3% area of earth has been left over the sensitive spot. बघा, आपण त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तरी ते किती कमी प्रमाणात काय झालेलं आहे, होत गेलेलं आहे. फक्त किती, टुडे जर बघितलं तर 2.3% एरिया फक्त काय झालेला आहे, राहिलेला आहे. नाहीतर बाकी सगळं काय झालेलं आहे, डिस्ट्रॉय झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1,50,000 प्लांट, यामध्ये किती वनस्पतीच्या प्रजाती समावेश होता, 1,50,000. आणि एकूण जगाच्या किती 50% काउंट आहे, जगाच्या 50% ह्या प्रजातीचा काउंट आहे, हा एवढा. जर आपण भारताचा विचार केला, आज फॉर इंडियाचा जर विचार केला तर आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल, 135 ॲनिमलच्या प्रजाती आहेत, त्याच्यातल्या 85 प्रजाती ह्या ईशान्य प्रदेशाच्या जंगलात आढळून येतात. ईशान्य प्रदेश म्हणजे कुठला, 85 प्रदेश आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. जे 7 सिस्टर राज्य आहेत आपण म्हणतो, आसाम कडचे जे आहेत, मेघालय, अरुणाचल प्रदेश असं, त्याच्यामध्ये किती 85 स्पेसीज काय त्या ठिकाणी आढळून येतात. आणि जवळपास 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. जो पश्चिम घाट, आपण मागाशी ऑलरेडी याचा उल्लेख केला होता, तर जो 1,500 प्रजाती ज्या आहेत त्या वनस्पतीच्या, त्या कुठं वेस्टर्न घाट जे आहे, पश्चिम घाट, ह्याच्यावर त्या आढळून येतात. आणि जवळपास जे जगामध्ये
एकूण वनस्पतीच्या 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे एंडेमिक आहेत, म्हणजे भारतीय आहेत. आणि हॉटस्पॉट प्रेझेंट इन द वर्ल्ड, जगामध्ये कुठे कुठे हॉटस्पॉट आहेत त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे. हेरिटेज प्लस ऑफ द कंट्री, या ठिकाणी हेरिटेज प्लस प्लेस जे आहेत जगामधली त्यात आपल्याला बघायचं. वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू आणि केरळ. वेस्टर्न घाट जो आहे, पश्चिम घाट म्हणतो आपण त्याला, कुठला कुठं आहे, कुठल्या, गुजरातमध्ये, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू, केरळमध्ये. हा पूर्ण घाट काय एंडेंजर्ड कंडिशन मध्ये आहे. एंडेंजर्ड कशामुळे आहे तर मायनिंग इंडस्ट्रीज, त्याचप्रमाणे सर्च फॉर नॅचरल गॅस, नॅचरल गॅसच्या सर्चिंग आणि मायनिंग इंडस्ट्रीमुळे हा पूर्णपणे एंडेंजर्ड मध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, रानगवे आणि एशियाटिक सिंह म्हणजे आशियाई सिंह जे आहे हे काय हे जे आहेत त्यांचं जे आदिवास आहे, राहण्याचं ठिकाण, हॅबिट आहे, त्या काय एंडेंजर्ड कंडिशन मध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे मानस सेंच्युरी जी आहे आसाम मधली इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. हे जे मानस अभयारण्य आहे, धरण आणि पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका त्याला बसलेला आहे. आणि त्या ठिकाणचे जे टायगर आणि जे काय वाघ आणि गेंडे आहे, त्या गेंड्यांचं एक सिंगी गेंडा म्हणतो आसाम मधील, त्यांना धोका निर्माण झालेला आहे. वेस्ट बंगालमधील जे सुंदरबन अभयारण्य आहे ते कशासाठी रिझर्व आहे तर टायगरसाठी आहे. आणि however the tiger population and overall local environment is seriously challenged by dam deforestation, excessive fishing and tincture drugs of the same. इथं या ठिकाणी काय झालेलं आहे तर ते धरण, डिफॉरेस्टेशन, जंगलतोड असेल, एक्सेसिव्ह फिशिंग असेल किंवा डॅम मध्ये सार पडलेली चर असेल, याच्यामुळे हे अभयारण्य जे आहे त्याच्यामधला जो बेंगॉल टायगर आहे याच्यासाठी धोक्याची घंटा आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे हे एंडेंजर्ड हेरिटेज प्लेस ऑफ इंडिया थोडक्यामध्ये दिलेले आहेत. अजून 3 दिलेले आहेत, अजून ह्याच्यामध्ये जास्त आहेत, ते तुम्ही नेटवरती सर्च करा. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेन्ड स्पीसीज, 4 स्पीसीज मध्ये आपण याचं क्लासिफिकेशन करतो. एंडेंजर्ड स्पीसीज, रिअर स्पीसीज, व्हॅल्युरेबल स्पीसीज आणि इंटरमिडिएट स्पीसीज. पहिली जी कुठली तर एंडेंजर्ड स्पीसीज, संकटग्रस्त स्पीसीज म्हणतो. Either number of those organisms is declared or their habit is shrunk to such as existence that they can exist in near future if conservative measure is not implemented. Endangered species कुणाला म्हणायचं? ह्या प्रजातीचा नंबर जो आहे हा अत्यंत कमी उरलेला असतो. प्रजाती number of those organism is declared. आणि ह्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो, म्हणजे habit is shrunk such as to existence they can be exist in near future. येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते कधीही आपल्या जगातून काय करू शकतात, निरोप घेतात. त्यांचा नंबर जो आहे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो, इफ कन्झर्वेशन मेजर इज नॉट इम्प्लिमेंटेड.
कन्झर्वेशन मेजर जर त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट केले नाही ते कधीही जगाचा निरोप घेऊ शकतात. एक्झाम्पल लॉयन टेल मंकी, लेसर फॉरिकन्स. या ठिकाणी हे काय एंडेंजर्ड स्पेसीज मध्ये. पुढचं रिअल स्पेसीज. नंबर ऑफ दोज ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइन. नंबर ऑफ दोज ऑर्गॅनिझम हा काय झालेला आहे, डिक्लाइन झालेला आहे. ऑर्गॅनिझम ऑफ दोज स्पेसीज बिंग टू एंडेमिक मे बिकम्स एक्झिस्टन्स व्हेरी फास्ट. ह्या प्रजातीचा नंबर जो आहे हा काय झालेला असतो, कमी झालेला असतो. आणि ह्या प्रजाती ज्या आहेत स्थान विशिष्ट असल्याने, म्हणजे ऑर्गॅनिझम ऑफ दोज स्पेसीज बिंग एंडेमिक, एक विशिष्ट प्रदेशामध्ये राहत असल्यामुळे. एंडेमिक म्हणजे काय, विशिष्ट प्रदेशामध्ये राहत असल्यामुळे त्याच प्रदेशामध्ये ते राहतात. त्यामुळे त्यांचा जो ते जे आहेत बिकम्स, नामशेष जे आहेत हे जलद गतीने होत असतात, व्हेरी फास्ट. एक्झाम्पल रेड पांडा अँड मस्क डिअर. व्हॅल्युएबल स्पेसीज. नंबर ऑफ दोज ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस. त्यांचा नंबर जो काय असतो एक्स्ट्रीमली लेस असतो. अँड कंटिन्युअस टू डिक्लाइन. आणि लेस तर असतोच परंतु कंटिन्युअसली काय होत असतो, तो डिक्लाइन होत असतो. आणि त्याच्यामुळं कमी झालेला असल्यामुळे सतत त्यांच्यामध्ये घट होत राहत असते. आणि सतत होणारी घट हे ह्या प्रजातीबद्दल चिंतेचे कारण, ह्या पेसीज बद्दल काय चिंतेचे कारण. म्हणजे भविष्यात कधीही हे पेसीज काय होऊ शकतात, आपल्यामधून या जगामधून नाहीशा होऊ शकतात. एक्झाम्पल टायगर, लॉयन. शेवटचे पेसीज जे आहे इंटरमिडिएट पेसीज. इंटरमिडिएट पेसीज आहेत दोज आर ऑर्गॅनिझम अपेअर टू एंडेंजर्ड बट ड्यू टू सम बिहेवियर हॅबिट लाईक, काय असतील त्यांच्या त्या. देर इज नो डेफिनेट अँड नो सस्टेनेबल इन्फॉर्मेशन. ह्या प्रजाती ज्या आहेत धोक्यात आल्यासारख्या भासतात. अपेअर टू एंडेंजर्ड, अपेअर टू एंडेंजर्ड, परंतु एक्झाम्पल जे आहे बिहेवियर हॅबिट आहे, म्हणजे त्यांचं बुजरेपणा, भीती असणारा. तर परंतु याचं विशिष्ट असं ठोस माहिती आपल्याकडे काय नसते. देर इज नो डेफिनेट अँड सस्टेनेबल इन्फॉर्मेशन अबाउट इट. माहिती नसते. एक्झाम्पल जे आहे महाराष्ट्राचं जे आपण म्हणतो शेकरू खार, त्याला म्हणतो आपण शेकरू खार, जो उदाहरण आहे स्क्विरल. तर स्पेशलिटी ऑफ द डे 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे आहे, परीक्षेमध्ये येतो. आणि तुमच्या सर्वे द प्लांट अँड एनिमल इन युअर एरिया अँड मेंटेन रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक्स. त्या कॅरेक्टरिस्टिक्सचं रेकॉर्ड काय करायचं त्या ठिकाणी मेंटेन करायचं आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नॅचरल IUCN प्रिपेअर रेड लिस्ट. त्यांनी काय केलेले एक रेड लिस्ट प्रिपेअर केलेले आहे. कशाची? नेम ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ डिफरंट कंट्रीज. Pink page 4 of this book contain name of endangered species, while green page contain name of previously endangered species but present safe. ह्याच्यामध्ये ह्यांनी 2 पानं केलेले आहेत. रेड डाटा बुक केलेलं आहे. ह्याच्यामध्ये गुलाबी कलर मध्ये कुठल्या प्रजाती आहेत तर एंडेंजर्ड स्पेसीज टाकलेले आहेत. आणि हिरव्या कलरच्या पृष्ठामध्ये काय केलेलं आहे तर एंडेंजर्ड स्पेसीज मधून बाहेर पडलेल्या ज्या प्रजाती आहेत, प्रिव्हियसली एंडेंजर्ड होता परंतु आता आहेत का प्रेझेंट काय ते सेफ आहेत, अशा प्रजाती त्यांनी काय केलेल्या आहेत ह्या ग्रीन बुक मध्ये काय केलेलं आहे टाकलेले आहेत.
अशा प्रकारचं. आणि शेवटचं ऑलवेज रिमेंबर, डिस्ट्रॉइंग अ प्लांट इज द डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. एक म्हण आहे बघा, स्लोगन आहे, लक्षात ठेवा, त्याप्रमाणे वागूया. ऑलवेज रिमेंबर म्हणजे वृक्षनाश हा सर्वनाश आहे. पर्यावरणात विशेष स्लोगन आहे ते, प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. तिसरं स्लोगन, फॉरेस्ट इज द विल्डर. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज द व्हॅल्यू एज्युकेशन. प्रोहिबिशन्स यूज ऑफ पेपर इज प्रिझर्वेशन ऑफ डिफॉरेस्टेशन. To practice the environment protection is to developing of human society. Pure air, pure water is the sky of healthy life. हे काय स्लोगन आहे. अशा प्रकारे हा आपला चॅप्टर जो आहे संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर आपल्याला शिकायला भेटेल. धन्यवाद. जे मुलं नवीन आहेत, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, अशा मुलांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायचा. धन्यवाद.